शुभं करोति। तुला ही फुलं आवडली नाहीयेत की मी आणलेत म्हणून आवडले? आकाश, तुला कळत कसं नाहीये? फुलं घेण्याच्या मनस्थितीत नाहीये मी आता. काल तुझा मूड खूप डाऊन वाटला. तुझ्या घरातल्या या सगळ्या प्रॉब्लेम्सचं तू खूप टेन्शन घेतलंयस असं जाणवलं. मग ठरवलं की तू पुन्हा उत्साही हसरी होशील असं काहीतरी करावं म्हणून ही फुलं. अण्णा आहेत ना, मला नेहमी एक गोष्ट सांगतात. प्रभू रामचंद्र लंकेला गेले होते ना, त्यांनी एक पूल बांधला. त्या पुलासाठी एका खारीन पण मदत केली होती. तशीच माझी आपली खारीची मदत. अरे वेडायस का तू मालक? नोकर आहे म्हणून पैसे नाही ना घेत माझ्याकडून. अरे असं का बोलतोस? तू या घरातलाच आहेस. पुन्हा असं मनातही आणायचं नाही, कळलं? जा. ह्या मालकाला काय झालं? असा का केला हा? काही नाही, वेडा येतो. वृषाली काकू, हे घे पैसे. अण्णांनी माझ्या FDचे दिलेत. ठेव तुझ्याकडे, आपल्याला उपयोगी येते. तिघात कुठल्या घरात नाहीस याचं तरी भान ठेव. याचंच भान ठेवलं आतापर्यंत, म्हणून त्याची ही बडबड सहन केली मी. पण आता तो इथे यायच्या आधी मी त्याला जाऊन गाठणार आहे. शशांक, प्लीज आवर स्वतःला. याने प्रॉब्लेम्स कमी नाही होणार आहेत, वाढतील. तू आज त्याला मारल्याने उद्या जे होणार आहे ते टळणार आहे का? त्याला काही फरक नाही पडणार. तू तुरुंगात जाशील. चालेल मला. माझी शपथ आहे तुला. गिरीश, तुला कळत कसं नाहीये? ती वेळ विवेक काकांना नाही, ह्या घराला वाचवण्याची होती. ती वेळ अण्णांनी घालवली. पण आता ही वेळ ह्या घराला नाही, आपल्याला वाचवण्याची आहे. आधी स्वतःच पाहायला शिक, मग इतरांचं. म्हणजे स्वार्थी व्हायचं. सरळ सरळ दिसतंय की एवढी मोठी रक्कम आपण उभी करू शकत नाही, तर त्यात कशाला आपले जमलेले पैसे टाकायचे? पण प्राची, गिरीश प्लीज, मी तुला शेवटचं सांगते. तू जर ह्यात पडलास ना, तर मी माहेरी निघून जाईन. आता हा एकच मार्ग उरलाय. शुभं करोति।